निखिल लिंगायत, सुधीर लिंगायत, सुधीर लिंगायत यांना विनंती आपण स्टेजवर यावं. पंच गुरु आणि मनोज सुतार सांगतो. कारंडे समालोचक आपण स्थानापन्न व्हावं. दोन्ही पंच गुरु सुतार बंधू पण व्हावं. यूट्यूब लाईव्ह चव्हाण यांनाही विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. कृपया बाजूला जे आहेत त्या सर्वांना विनंती आपण भाऊ आपण सर्वांनी जरा कृपया स्टेज समोर यावं. सर्वांना विनंती आहे. सर्व समाज बांधव जे बाजूला बसलेत त्यांनी कृपया आपण येऊन सहकार्य करावं. जे जे संघ उपस्थित आहेत त्या संघातील सर्व खेळाडूंनी कृपया समोर स्थानापन्न व्हावं. ओम नमः शिवाय. शिव शरणार्थ. हालात के साथ वो बदलते हैं, हालात के साथ वो बदलते हैं जो कमजोर होते हैं. हम तो महाकाल के लाडले हैं, हम तो महाकाल के लाडले हैं. हालात ही बदल कर रख देते हैं. हर हर महादेव. सृष्टीचे तारणहार देवांचे देव श्री शिवशंभो श्री देव पवलतेश्वर महाराज, केळंबेगावची ग्रामदेवता जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगद्गुरु पंचाचार्य महाराज, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना शिवशरणार्थ. शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित भव्य दिव्य अशी चॅम्पियन ट्रॉफी 2025 बक्षीस वितरण समारंभ. या समारंभ प्रसंगी आपण सर्वजण समाज बांधव उपस्थित राहिलात. सर्व खेळाडू आपण सर्व संघांनी या स्पर्धेत अतिशय उत्तम असा सहभाग घेतलात. तसेच मान्यवर मंडळींनी आम्हाला येऊन इथे आम्हाला गौरविलात, आम्हाला आनंदित केलात. याबद्दल प्रथमतः आपण आपल्याला धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या संघांनी इथे सहभाग घेतला, काही संघ जिंकले काही हरले, त्यांच्यासाठी जिंकलात तर गर्व करू नका, जिंकलात तर गर्व करू नका, हराल कधीतरी. आणि हरल्याची खंत बाळगू नका, नक्कीच जिंकाल कधीतरी, नक्कीच जिंकाल कधीतरी. मी यानंतर विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी बहुमोल असं सहकार्य केलं त्या सर्वांचा आपण सन्मान करणं आमचं कर्मप्राप्त आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर याच्यासाठी जे चषक दिलेत ते निखिल लिंगायत, लिंबूवाडी निखिल लिंगायत यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. निखिल लिंगायत यांना विनंती आहे रवींद्र लिंगायत यांच्या हस्ते. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर असा जे चषक आहेत ते निखिल लिंगायत यांच्या सौजन्याने जे शूज आहे तो संजय भिकाप्पा गांधी यांच्या सौजन्याने मी विनंती करतो संजय गांधी यांचा सन्मान आपण करावा.
सचिन लिंगायत यांच्या शुभ हस्ते संजय गांधी यांचा सन्मान, स्पर्धेदरम्यान आपण एक वेगळा प्रयत्न केला आणि तो म्हणजे आपण उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरासाठी इष्टलिंग आपण बक्षीस म्हणून देत आहोत। ते इष्टलिंग ज्यांनी दिलंय ते सौजन्य आहे सचिन सुधाकर लिंगायत यांचा पण आपण सन्मान करू इच्छितो। सचिन लिंगायत यांचा सन्मान बाळू यांच्या हस्ते। धन्यवाद सचिन जी। उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट आहे ती जिजा मंदार गांधी यांच्या सौजन्याने मी जिजा मंदार गांधी किंवा मंदार गांधी यांचा सन्मान करू इच्छितो। ओके ओके। मंदार गांधी यांनी बॅट दिले, त्याचा सन्मान स्वीकारतात ते प्रसाद भाई शेटे। मालिकावीरासाठी कूलर दिलाय तो शांती इलेक्ट्रिकचे मालक सुरेश उर्फ बबन जंगम यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा। सामनावीरासाठी जे चषक आहेत ते संतोष लिंगायत लांजा यांच्याकडून यांचाही आपण सन्मान करू इच्छितो। संतोष लिंगायत यांचा या स्पर्धेसाठी चेंडू ज्यांनी दिलेत ते कुंदन गांधी यांचाही आपण सन्मान करू इच्छितो। कुंदन गांधी यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा। चेतन लिंगायत यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारावा। दुसरे समालोचक विनोदजी कारंडे सर यांचाही आपण सन्मान करू इच्छितो। शंभू क्रिकेट संघ लांजा यांच्या वतीने मला करंडे सरांच्या बरोबर समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या वीरशैव लिंगायत समाज बांधव लांजा आणि सहकारी मित्र परिवार यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना या क्रिकेटच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे सर्वांना एक नवीन अनाउन्समेंट असणार आहे। अनिलजी कणबळसेकर यांच्या वतीने 20 जुलै आणि 15 ऑगस्ट यांच्यामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मुंबई या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे। तर या स्पर्धेमध्ये सहभागी संघाने सहभागी व्हायचं आहे, त्यांचं निमंत्रण तुम्हाला येणार आहे। स्पर्धेचे अनाउन्स होईल, परंतु या ठिकाणी त्यांच्या सूचनेनुसार 20 जुलै आणि 15 ऑगस्ट यांच्यामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद चेतनजी। आणि मी सर्व लिंगायत समाजाचं या ठिकाणी विशेष आभार मानेन की ज्या ज्या वेळेला स्पर्धा होतात त्या वेळेला प्रत्येक स्पर्धेला तुम्ही मला समालोचनासाठी बोलवता, त्यामुळे नक्की मी माझं भाग्य समजतो आणि सर्व तुमच्या समाज बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी यापुढे देखील कधीही तुम्ही मला आवर्जून सांगा, मी नक्की तुमच्या स्पर्धेसाठी येईन। धन्यवाद। धन्यवाद कारंडे सर। द्वितीय पारितोषिक चषक जो आहे आकर्षक असा भव्य दिव्य चषक गांधी ॲग्रोटेक लांजाचे मालक रितेश रमाकांत गांधी यांच्याकडून मी रितेश गांधी यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो। विकास लिंगायत यांना, प्रथम लिंगायत यांना, प्रथम आहे
ते शिवैक्य श्री पंत लिंगायत यांच्या स्मरणार्थ शिपोस्कर लिंगायत कुटुंबीय यांच्याकडून मी सुधीर लिंगायत यांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा. आहकता सूर्याची अतिशय असून सुद्धा जे मनोज सुतार आणि गुरु सुतार हे बंधू आहेत त्यांनी पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली. नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य कायम लाभतं. त्या पंचांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य ठरतं. आम्ही विनंती करतो दोन्ही सुतार बंधूंना आपण कृपया आपला सन्मान स्वीकारावा. सुतार बंधू यांचा सन्मान करताना पण मिळालं ती जेवणाची व्यवस्था केली ती सचिन शेठ सारदळ आणि रघुनाथ शेठ कोपरे या द्वयींचा पण आपण इथे सन्मान करू इच्छितो. सचिन सारदळ, रघुनाथजी कोपरे. प्रक्षेपण आपल्याला इथे पाहायला मिळालं. सागर आपण सन्मान स्वीकारावा. चिराग, यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला इथे पाहायला मिळाल्या स्पर्धेचं ते सोनम चव्हाण यांचे ची व्यवस्था जी केली ती सागर कोपरे यांचाही सन्मान. सागर कोपरे. कारिवणेकर यांनी स्कोरर आणि समालोचन याचंही काम केलंय त्यांचाही आपण सन्मान करतोय. आमच्या हाकेला धावून येणारे युवासेना शहर अधिकारी लांजाचे प्रसाद बाईसेटे यांचाही आपण इथे सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो प्रसाद बाईसेटे यांना आपण आपला सन्मान स्वीकारावा.
नॅशनल लेवल खो खो पंच, लांजा तालुका कबड्डी असोसिएशनचे सदस्य, वीरशैव प्रीमियर लीग अध्यक्ष ज्यांनी काम पाहिलंय ते आमचे शशांक उपशेटे सर यांचाही आपण इथे सन्मान करू इच्छितो. शशांक उपशेटे सर. प्रीमियर लीग उपाध्यक्ष तेजस्वी मिडगावणकर आपलाही आपण इथे सन्मान करू इच्छितो. आपण कृपया आपला सन्मान स्वीकारावा. अध्यक्ष मंदारजी जांभरुणकर यांनाही विनंती आहे आपण आपला सन्मान आम्ही करू इच्छितो. आपण आपला सन्मान स्वीकारावा. मंदार जांभरुणकर. जगदंब चषक आयोजक अमिश लिंगायत यांचाही आपण इथे सन्मान करू इच्छितो. मी कळमस्तेकर यांना विनंती करतो त्यांच्या वतीनं आपण हा सन्मान स्वीकारावा. MCA चे मार्गदर्शक सुनीलजी लिंगायत यांचाही आपण इथे सन्मान करू इच्छितो. सुनील लिंगायत यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. सुनील लिंगायत MCA मार्गदर्शक. मंदारजी सुनील लिंगायत यांचा आपण सन्मान स्वीकारावा. आणि आपल्या राजापूरचे आडिवरेचे सुपुत्र विश्वनाथ उर्फ भाऊ लिंगायत यांचाही आपण सन्मान करू इच्छितो. कारण आपलं नाव वीरशैव लिंगायत समाजाचं नाव महाराष्ट्रभर जिथे गाजवत आहेत ते आपले विश्वनाथ लिंगायत यांचाही आपण सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो भाऊ लिंगायत यांना आपण सन्मान स्वीकारावा. आदरणीय प्रसादजी भाईशेटे यांच्या शुभ हस्ते यांचाही आपण सन्मान करू इच्छितो. प्रवीण लिंगायत MCA स्कोरर म्हणून काम पाहतात. जी तोडकरी यांच्या शुभ हस्ते पुरुषोत्तम लिंगायत युवा मंच रत्नागिरी खजिनदार यांचाही आपण सन्मान करू इच्छितो. लिंगायत यांच्या शुभ हस्ते मोहनजी तोडकरी यांचा आपण सन्मान करू इच्छितो. अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज लांजा मोहनजी तोडकरी. असते भाई गांधी यांचाही आपण सन्मान करू इच्छितो. सचिन लिंगायत यांच्या शुभ हस्ते
यानंतर मी आज 2 दिवस जी स्पर्धा शिवशंभो क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य अशी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची झाली, त्या स्पर्धेदरम्यान आपल्या कोकण विभागातील सर्व खेळाडूंनी अतिशय उत्तम असा सहभाग घेतला. मी खेळाडूंपैकी विनंती करतो शशांकजी उपशेटे यांना आपण 2 शब्द कृपया बोलावेत. मंदारजी जांभरुणकर, तेजस मिडगावकर, विश्वनाथ लिंगायत यांनाही विनंती आहे आपण कृपया 2 मिनिटं या स्पर्धेबाबत बोलावं. वीर शिवलिंगायत समाज व शिवशंभो क्रिकेट संघ आयोजित शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे शिवशंभो संघाने खरोखर उत्कृष्ट असे आयोजन केले. मी पहिल्या दिवशी सुद्धा बोललो की लांजामध्ये जी स्पर्धा असते तर ते आपण सर्व वीरशैव बांधवांना काहीतरी नवीन देतो, त्याप्रमाणे हा वारसा आत्तापर्यंत कायम राखत आत्तासुद्धा आपल्याला एका इंटरनॅशनल धर्तीवर असं मैदान आपल्या या ठिकाणी सर्व खेळाडूंना खेळायची संधी मिळाली. त्यासाठी खरोखर शिवशंभो संघाचे हार्दिक आभार. शिवशंभो संघाचे सगळे स्वयंसेवक, सर्व व्यवस्थापक, खास करून विकास असू दे, यांनी खरोखर अगदी मन लावून ही स्पर्धेचं आयोजन केलं. येणाऱ्या सर्व खेळाडूंना चांगल्या प्रकारची वागणूक दिली आणि या ठिकाणी सर्व जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्व खेळाडूंनी खूप चांगला खेळ खेळला. मी खरोखर आज अगदी कौतुकाचा शब्द म्हणजे माझ्यासाठी आज जो विश्वनाथ लिंगायतने भाऊने या पूर्ण सिरीजमध्ये जी काही बॅटिंग केली ते खरोखर म्हणजे कौतुकास्पद आज त्याने बॅटिंग केली. त्यासाठी खरं एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण खरोखर एक हाती सामना कसा खेळावा आणि फक्त स्वतःच्या जीवावर संघ कसा पुढे करावा हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं होतं. आजचं खरोखर त्यासाठी खूप तुझं कौतुक आहे की आपण एवढा चांगला खेळ केला त्या ठिकाणी. पुन्हा आपण अशा ठिकाणी या लांजाच्या ठिकाणी परत पुढल्या वर्षी आपण स्पर्धा घेणारच आहोत कुठल्या, आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी होणार. रायगड संघाने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळ केला, त्यासाठी रायगड संघाने सुद्धा खूप कौतुक आणि सर्व खेळाडूंना खूप धन्यवाद देतो की या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आणि खास करून विशेष कौतुक म्हणजे हे आजचं जे 2 दिवसात जेवण होतं ते खूप छान प्रकारे होतं. जेवायला खरोखर मजा आली. त्यासाठी काकीने जे जेवण बोललं त्यासाठी सर्वांचे आभार. धन्यवाद. शिवशंभो जंबू. धन्यवाद. धन्यवाद शशांक सर. मंदार जांभरुणकर, तेजस मिडगावणकर यांना विनंती आहे आपण कृपया 2 शब्द बोलावेत. त्यानंतर विश्वनाथ लिंगायत यांनी पण तयार राहायचं आहे. धन्यवाद. उपस्थित व्यासपीठ सर्वांना शिवशरणार्थ. शिवशंभो चषक पर्व पाहिले, खरंच खूप मजा आली. ग्राउंड अप्रतिम आहे. ॲक्च्युली ग्राउंडमुळे भरपूर मजा आली. अशा ग्राउंडवर खेळायची संधी सर्वांना दिली त्यासाठी तुमच्या सर्व कमिटीचे धन्यवाद. आणि खरंच शशांक बोलला तसं सगळ्यात आवडती गोष्ट होती ती जेवण. एकदम पोटभर जेवण सगळ्यांनी जेवले. 2 घास जास्त जेवले असतील पण 2 घास कमी कोणच जेवलं नाही. ते जेवण ज्यांनी बनवलं ना त्यांच्या हाताला खूप चव आहे. सांभाळून ठेवा आणि खात राहा. बस. धन्यवाद. धन्यवाद तेजस. यानंतर MCAचे पंच आणि ज्यांनी 2 दिवस अतिशय उत्कृष्ट असा खेळ केला ते विश्वनाथ लिंगायत यांना विनंती करतो आपण 2 शब्द कृपया बोलावेत. शिवशंभो क्रिकेट संघ आयोजित शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफी. सर्वप्रथम विकास, वैभव खूप चांगलं आयोजन, त्यांच्याबरोबर बाकी त्यांची संपूर्ण टीम खूप सुंदर आयोजन केलं. ग्राउंड तर सुंदर होतंच, पण मी प्रत्येक टुर्नामेंटला माझं एकच म्हणणं असतं की पंच चांगले असतील तर टुर्नामेंटमध्ये वाद होत नाहीत, आणि हे आज पण दिसून आलं. आणि बहुतेक ठिकाणी जर आपण बघितलं टुर्नामेंटला गालबोट लागतं ते पंच हा एकच विषय खूप वेळा असतो. त्यामुळे यापुढे जे कोण आयोजन करतील त्यांना विनंती असेल की जेवणाला एखादा पदार्थ कमी चालेल पण पंच चांगलेच ठेवा. आणि खूप सुंदर आयोजन, म्हणजे कुठेही एखादी कमी काढावी किंवा कुठे बोट ठेवावं अशी जागा नाही ठेवली. खूप चांगलं आयोजन केलं. आणि सांगायचं झालं तर आज फायनलला हरलो. एकीकडे जिल्ह्याचे 11 प्लेयर खेळत आहेत आणि एकीकडे तालुक्याचे 11 प्लेयर खेळत आहेत, त्यामुळे खूप तफावत निर्माण होते. तरीसुद्धा आम्ही चांगली फाईट दिली. आणि यावर्षी आमची टुर्नामेंट होणार नाही होणार ते अपडेट आम्ही देऊच 2 दिवसात, पण यानंतर नक्कीच सगळ्यांना समान संधी मिळेल असे नियम मी स्वतः टुर्नामेंट आयोजित करणार आहे. एवढं नक्की, जे काय नियम असतील ते सगळ्यांना सारखे असतील. प्रत्येक टीमला, प्रत्येक जिल्ह्यावाईज, प्रत्येक तालुक्यावाईज असे वेगवेगळे नियम नसतील. त्यामुळे तो माझा प्रयत्न असेल. खूप चांगलं आयोजन झालं. रायगड संघाचे पुन्हा एकदा अभिनंदन. चांगला खेळ केला, नेहमीच करत आले. ते जिंकले त्यात काही विशेष नाही आहे. ते जर हरले असते तर त्यात विशेष म्हणायला लागलं असतं. खूप चांगला खेळ केला. ओमकार असेल, तुषार,
अमेय माझा मित्र आज खेळायला आला, माझ्यासाठी त्यानं 2-4 बॉल सोडले, माझी कॅच सोडली, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं आयोजन झालं. अतिशय तेजस बोलला त्याप्रमाणे जेवण अप्रतिम होतं. मी कुठच्याच टुर्नामेंटला कधीच मॅचच्या दिवशी जेवत नाही, पण इथे दोन्ही दिवस मी जेवलो आवर्जून. खूप चांगलं जेवण होतं. विकास खरंच खूप एवढं कमी वेळात हे करणं शक्य नव्हतं, पण हॅट्स ऑफ टू विकास. खूप चांगलं आयोजन केलं. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपण जे म्हणलात ते अतिशय उत्कृष्ट अशी सेवा आम्ही देऊ शकलो, त्याला कारण असेल तर आपण सर्व खेळाडू. कारण तुम्ही शिस्तीत सगळ्या पद्धतीनं आपला खेळ अतिशय दर्जेदार आपण खेळ दाखवलात. कोणत्याही प्रकारचा इथे हल्ला बोलला न करता व्यवस्थितपणे अतिशय सुंदर असा खेळ आपण दाखवलात. त्यामुळे आम्ही आपली सेवा करू शकलो. आणि ही सेवा करण्याचं खरं जर भाग्य कोणाचं असेल तर ते विकास आणि विकासची टीम. कारण त्यांनी मी बघतोय गेले 4-5 दिवस रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ते बसून एका जागेवर बसून काम करत आहेत. दिवसभर काम करतातच आहेत. परंतु हे सगळे हे छोटे छोटे सगळे आमचे शिवशंभोचे हे जे आहे ब टीम जी खेळली त्या ब टीममधले आणि हे सगळे 2-2, 3-3 वाजेपर्यंत रात्रभर काम करत आहेत आणि दिवसभर परत काम. एवढं अतिशय मेहनत. खरं तर विकास तुला सर्व श्रेय या स्पर्धेचं जातं आहे. कारण तू अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलंस आणि तुला त्यांनी साथ दिली. यानंतर मी रायगडचा ओमकार गुराव यांना विनंती करतो, आपण कृपया 2 शब्द बोलावे. ओमकार गुराव. प्रथमतः विकास यांनी आयोजन केलं, त्यांच्या पूर्ण टीमनी त्यांचं धन्यवाद. धन्यवाद. आम्ही शिवशंभो अ आणि ब चे दोन्ही संघातील खेळाडू आहेत, त्यांनी समोर येऊन थांबायचं आहे. सत्कार करण्यासाठी आपण सत्कार करू इच्छितोय, सन्मान करू इच्छितोय. सर्व टीम कार्यकर्ते शिवशंभो क्रिकेट संघ अ ब, चला या लवकर. मी महाजन कमलाकर भाई मोहनजी तोडकर यांना विनंती करतो. प्रसाद भाई शेटे, आबा संतोष लिंगायत यांना विनंती करतो, आपण या मंडळींनी आपल्या लांजाची शान राखले. लांजानं आयोजित केलेली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. त्यासाठी आपण खरी जी मेहनत केली त्याच्यासाठी आपण जोरदार दाद देऊया त्यांना. आणि शाबासकीची पाठीवर तुमचा हात जर पडला भाई तर नक्कीच पुढल्या वर्षी आणखीन राज्यस्तरीय सुद्धा आपण भरवण्याचा प्रयत्न करू. कमलाकर भाई गांधी, आबा संतोष लिंगायत, मोहन तोडकरी, आपला सर्वांचा शुभ आशीर्वाद यांच्या पाठीमागे असेल, पाठबळ असेल तर निश्चितच भव्य दिव्य अशी आपण याही पुढे आपण स्पर्धा करू शकतो. सुधीर लिंगायत पुढे यायचं आहे. शिवशंभो क्रिकेट संघ अ आणि ब चे सर्व कलाकार खरंच कलाकार आहेत. कारण अतिशय सुंदर अशी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला इथे पाहायला मिळतंय की 2 दिवस अतिशय सुंदर अशी स्पर्धा पार पडली आणि आता हा शेवटचा काही क्षण राहिलेले आहेत या स्पर्धेचे. आदरणीय कमलाकरबाई गांधी यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघातील खेळाडूंना सन्मानित करताना वैभव गांधी यांनी पण यायचं आहे. अतिशय सुंदर असे नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखला आणि वैशिष्ट्य म्हणजे माझ्याच घरात एक बसवत असं सुद्धा मला पण माहिती नव्हतं हे काय करतायत. म्हणजे एवढा त्यांनी सस्पेन्स ठेवला होता आणि सस्पेन्स राखून त्यांनी हे सर्व केलं. खरंच मनापासून धन्यवाद त्यांना. यानंतर जो सामना अंतिम सामना झाला रायगड विरुद्ध राजापूर,
आपल्याला हे चषक इथे दिसतात, ते चषकाचा जो कोरीव काम आहे ते काम केले ते सिद्धेश लिंगायत पाली यांचा आपण सन्मान करू इच्छितो. अतिशय सुंदर असं डेकोरेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. ते चषकावर ते सिद्धेश अंतिम सामना जो झाला राजापूर विरुद्ध रायगड, त्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो राज जंगम. 1 विकेट त्यांनी घेतले 1 ओव्हर आणि 7 रन देऊन 1 विकेट राज जंगम. प्रसाद भाईसेटे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्याचा हिरो, अंतिम सामना पुरुषोत्तम म्हणून राज जंगम रायगड. उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला जे मंडप आणि ध्वनी व्यवस्था आपल्याला जी पाहायला मिळते ते राकेश मापुसकर यांचा आपण सन्मान करू इच्छितो. राकेश मापुसकर आपला बोरवाडीतले सर्व कलाकार त्याचे येऊन देत. अक्षय या सर्वांनी या. चेतन, चंदन या लवकर या. आपला सन्मान उभरते भजनी कलाकार रघुवीर लिंगायत यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून इष्टलिंग शूज व चषक. इष्टलिंग जे दिले ते सचिन लिंगायत, चषक निखिल गांधी शूज आणि निखिल लिंगायत चषक. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो राज जंगम रायगड. राज जंगम संतोष लिंगायत यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण त्यांना सन्मानित करावं. राज जंगम रायगड. लिंग सचिन लिंगायत यांच्याकडून बॅट मंदार गांधी, चषक निखिल लिंगायत. उत्कृष्ट फलंदाज इष्टलिंग बॅट चषक ओमकार गुरव 86 रन्स. ओमकार गुरव रायगड. उत्कृष्ट फलंदाज निखिल लिंगायत यांच्या मंदार गांधी यांच्याकडून बॅट. निखिल लिंगायत यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज इष्टलिंग बॅट आणि चषक. शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित भव्य दिव्य अशी शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेत 2 दिवस अतिशय सुंदर अशी कामगिरी केली आणि मालिकावीराचा बहुमान प्राप्त केला आहे. त्यांना इष्टलिंग सचिन लिंगायत यांच्याकडून, टॉवर फॅन सुधीर जंगम यांच्याकडून आणि चषक पूजा लिंगायत यांच्याकडून. आणि या मालिकावीराचा मानकरी ठरतोय तो विश्वनाथ लिंगायत राजापूर. 156 धावा आणि 9 विकेट. अतिशय अष्टपैलू अशी कामगिरी विश्वनाथ लिंगायत यांच्याद्वारे.
संजय तोडकरी, विलास तोडकरी. विश्वनाथ लिंगायत 156 रन्स आणि 9 विकेट. इष्टलिंग चषक आणि टॉवर पॅन. ट्रॉफी 2025 उपविजेता संघ भव्य दिव्य असा आकर्षक चषक आणि रोख रक्कम. चषक ॲग्रोटेक गांधी ॲग्रोटेक लांजाचे मालक रितेश गांधी आणि रोख रक्कम शिवशंभो क्रिकेट संघ लांजा. चषक आणि रोख रक्कम. द्वितीय पारितोषिक राजापूर संघ. राजापूर संघाला विनंती आहे आपला सन्मान स्वीकारावा. राजापूर संघ शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफी उपविजेता संघ राजापूर. सर्व राजापूरचा संघ वीरशैव लिंगायत समाज लांजा, वीरशैव लिंगायत समाज कोकण, समस्त वीरशैव बंधू भगिनी, माननीय आमदार भैयाशेठ सामंत, अपूर्वाताई सामंत, सर्व संघ मालक, खेळाडू, पाणी नाश्ता जेवण ध्वनी मंडप व्यवस्था, मैदान व्यवस्था, पंच, समालोचक, स्कोरर, 2 दिवस अप्रतिम असे भोजन केले त्या मनीषा उर्फ प्रतीक्षा लिंगायत या गावचे महाजन, कमलाकरबाई गांधी, मरोळ सिद्ध मठाचे लांजाचे सर्व बबनदादा स्वामी, स्वामी समर्थ भजन मंडळ, पत्रकार बंधू, वीरशैव लिंगायत समाजाचे सर्व हितचिंतक बांधव आणि ज्यांनी आम्हाला इथे सहकार्य केले या स्पर्धा पार पाडण्यासाठी त्या सर्वांच्या प्रति ऋण निर्देश मी व्यक्त करतो. कारण यानंतर विजेता संघाला आपण सन्मानित करणार आहोत. ज्याचं कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल कृपया क्षमा मागतो आणि ज्यांनी आम्हाला रोख स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात मदत केले त्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो. सर्व संघातील खेळाडूंना पण धन्यवाद देतो कारण अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपल्यामुळे पार पडली. आपला खेळ आपल्याला इथे आम्हाला पाहायला मिळाला, त्याचा लाभ मिळाला. शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम विजेता संघ रायगड 11. रोख रक्कम अपूर्वाताई सामंत यांच्याकडून आणि चषक आहे तो सुधीर पंत लिंगायत यांच्याकडून. मी विनंती करतो आपण शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम विजेता संघ रायगड 11. रोख रक्कम माननीय आमदार किरण शेठ उर्फ भैया शेठ सामंत, अपूर्वाताई सामंत आणि चषक आहे तो सुधीर पंत लिंगायत आणि कुटुंबीय. मी कुटुंबियांना विनंती करतो आपण सर्वांनी यावं. वैभव नितीन
वीरशैव लिंगायत समाजातील एकी आणि